आज 1 जानेवारी रोजी भीमा कोरेगाव येथे शौर्य दिन साजरा केला जातो। भीमा कोरेगाव येथे तमाम महाराष्ट्रातून हजारो भीमसैनिक जाऊन विजयस्तंभाला मानवंदना देत असतात, परंतु ज्यांना भीमा कोरेगावला जाणे शक्य झाले नाही अशा भीमसैनिकांच्या मनात मानवंदना देण्याचे राहून जाते। यासाठी परळी येथील एका युवकाने गेल्या वर्षीपासून सलग दुसऱ्या वर्षीही परळीतच विजयस्तंभाची उभारणी केली आहे। आज शौर्य दिनाच्या निमित्ताने रेल्वे स्टेशन परिसरातील भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यासमोर विजयस्तंभ उभारण्यात आला होता। या विजयस्तंभाला भीमसैनिकांनी मानवंदना दिली। परळीतच भीमा कोरेगावचा विजयस्तंभ हुबेहूब साकारण्यात आल्याने सकाळपासूनच अनेक जणांनी या ठिकाणी जाऊन मानवंदना दिली। परळी येथीलच युवक धम्मपाल भुतके यांनी गेल्या वर्षीपासून हा उपक्रम सुरू केला असून धम्मपाल भुतके हे स्वखर्चातून या विजयस्तंभाची उभारणी दरवर्षी करतात। या उपक्रमाचे हे दुसरे वर्ष असून या विजयस्तंभाला आज सकाळपासूनच मानवंदना देण्यासाठी नागरिकांनी गर्दी केली होती। सकाळी समता सैनिक दलाच्या वतीने या विजयस्तंभाला मानवंदना देण्यात आली। त्यानंतर दिवसभरात असंख्य लोकांनी येऊन या ठिकाणी विजयस्तंभाचे दर्शन घेऊन या ठिकाणी आपली मानवंदना अर्पित केली। धम्मपाल भुतके यांनी हा उपक्रम सर्वांसाठी केला असून दरवर्षी हा उपक्रम आपण करणार असल्याचे त्यांनी आमच्याशी बोलताना सांगितले आहे। तलवारीचा घाव सांगे भीमा कोरेगाव, हा तलवारीचा घाव सांगा। परळीमधील काही भीमांना कार्यकर्त्यांना भीमा कोरेगावचे जाणं होत नाही अशांना इथं मानवंदनासाठी प्रकृती उभी केलेली आहे। तरी सर्व समाज बांधव समता सैनिक सकाळी येऊन सर्वांनी मानवंदन केले, वंदना घेतली, स्तंभ उभा केला। किती वर्ष आहे आपलं? हे दुसरं वर्ष आहे। गेल्या वर्षी पण बनवला होता, या वर्षी पण बनवला आहे। हा स्वतः खर्च स्वतः केला मला 40,000 रुपये लागले स्वतः खर्च। यापुढे काय हा यापुढे काय मिळेल दरवर्षी।